एक मोठी बातमी समोर येते। राजधानी दिल्लीमधून बातमी समोर येते आहे। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसतोय। पाकिस्तानच्या विरोधात कारवाईसाठी वेगवान घडामोडी होताना दिसत आहेत। दरम्यान अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय। अमित शहा सध्या राष्ट्रपतींच्या भेटीला दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। पाकिस्तानच्या विरोधात कारवाईसाठी आता वेगवान घडामोडी होताना आपल्याला बघायला मिळत आहे। अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईसाठी आता वेगवान घडामोडी घडत आहेत, गाठीभेटी होत आहेत। दरम्यान अमित शहा हे राष्ट्रपतींच्या भेटीला आता दाखल झालेले आहेत। दिल्लीमध्ये आपण बघतोय राजकीय घडामोडींना आता वेग आलेला दिसतोय। पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वेगवान घडामोडी आपल्याला होताना दिसत आहेत। अमित शहा आता राष्ट्रपतींच्या भेटीला दाखल झालेले आहेत। दरम्यान काय चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मोठी घडामोड आहे। पाकिस्तान विरोधात कारवाई करण्यासाठी वेगवान सूत्र हलताना दिसत आहेत, घडामोडी घडताना दिसत आहेत। अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची अशी भेट म्हणावी लागेल। हेमंत महाजन सर सध्या आपल्या सोबत आहेत। महाजन सर, आता राष्ट्रपतींच्या भेटीसाठी अमित शहा दाखल झालेले आहेत। कसं बघायचं या भेटीकडे? असं आहे, ज्या वेळेला काही वेळ आधी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग झाली होती, ज्यामध्ये पंतप्रधान असतात, फॉरेन मिनिस्टर असतात, फायनान्स मिनिस्टर असतात आणि होम मिनिस्टर असतात, आणि ही भारताची सर्वोच्च अशी डिसिजन घेणारी पद्धती आहे। तर त्यांनी ज्या अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यांना त्याची माहिती प्रेसिडेंट म्हणजे द्रौपदी मुर्मू यांना देणं आवश्यक असतं, तर ती त्यांना दिली जात आहे। कारण शेवटी जे हेड ऑफ द स्टेट आहेत ते प्रेसिडेंट असतात। तर त्याच्यामुळे हे म्हणजे ही कारवाई पूर्ण करण्याकरता ते अमित शहा तिथे गेलेले आहेत आणि त्यांना माहिती देत आहेत। जे थोडक्यामध्ये त्यांना नेमकं काय झालं, कुठले डिसिजन घेतले गेले आणि येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई होईल या सगळ्याविषयी माहिती दिली जाईल। त्यामुळे ते सुद्धा या अशा प्रकारच्या युद्धाला तयार राहतील। बर सर, अशा भेटींमध्ये नेमकी कोणत्या प्रकारे कशा प्रकारे चर्चा केली जाते जेव्हा अमित शहा आणि राष्ट्रपतींची भेट होते? असं आहे, जोपर्यंत सीसीए असते त्याच्यामध्ये सगळे पर्याय डिस्कस केले गेले की राजकीय पर्याय काय आहेत, इंटरनॅशनल लेव्हलला पर्याय काय आहेत, युनायटेड नेशन्सला आपण काय करू शकतो, मिलिटरी उपाय म्हणजे उपाय आपण काय योजना करू शकतो, आर्थिक उपाययोजना आपण काय करू शकतो, सिंधू नदीचं पाणी कसं थांबवू शकतो, हे सगळं डिस्कशन जे आहे त्याचे फायदे काय, नुकसान काय, आपण जर हे केलं तर पाकिस्तान काय करेल, त्याला आपलं प्रत्युत्तर काय असायला पाहिजे, तर हे सगळे विषय डिस्कस केले गेले TCS मध्ये, म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीमध्ये। तिथे म्हणजे ती भरपूर डिटेल डिस्कशन होतं वेगवेगळ्या ऑप्शन्स वरती आणि काय करायला पाहिजे ते शेवटी त्याचं डिसिजनही घेतलं जातं। प्रेसिडेंट आता हे फिगर हेड असतात आपल्या देशाचे, म्हणून त्यांना ही माहिती देणं गरजेचं आहे। त्यांचं यावरती काही महत्व कधी घेतलं जात नाही, परंतु त्यांना इन्फॉर्मेशन मात्र नक्की दिली जाते, कारण ते शेवटी देशाचे सर्वात वरचे असे अधिकारी आहेत। निश्चित। धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।